नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं फिजिक्स वालामध्ये स्वागत. न्यूज भन्नाट आहे. कॉमन माणसाचा याच्यामुळे प्रचंड फायदा होणार आहे. काही लोकांचं नुकसान आहे, त्यांची चेहरेच मी तुम्हाला दाखवतोय आता. पण मात्र कॉमन माणसाचा याच्यातनं प्रचंड फायदा आहे. याला नेक्स्ट जनरेशन रिफॉर्म असं सेंट्रल गव्हर्नमेंटने म्हटलेलं आहे. इनफॅक्ट त्याची टॅगलाईन देत असताना बघा ना, ईज ऑफ लिव्हिंग वाढणार आहे. आपलं जे जीवन जगणं आहे ते सुखकर होणार आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आत्मनिर्भर भारताकडचं हे पाऊल आपण म्हणतोय. हे रिफॉर्म्स खूप आधीपासून एक्सपेक्टेड होते. इनफॅक्ट जेव्हा पब्लिक फायनान्स शिकवत असताना मी सुद्धा तिसऱ्या लेक्चरला विद्यार्थ्यांना म्हणायचो की हे सरकार इरेझर आणि खोडरबरवरती का बरं जीएसटी लावतंय, गरजच नाहीये. त्यानंतर अजून काही महत्वाच्या वस्तू होत्या, ह्याच्यावरती 5% आणि ह्याच्यावरती बाबा रे तुम्ही जास्त जीएसटी लावतात, असं का? म्हणजे ते मागे तुम्हाला कॅरेमल पॉपकॉर्न आणि नॉर्मल पॉपकॉर्न ह्याच्यातला तर एक जोक तुम्हाला कळालेलाच असेल. पण मात्र आता त्या सर्वांना एकत्रित करून केंद्र सरकारने एक महत्वाचं पाऊल उचललेलं आहे, ज्याच्यात केंद्र सरकार या जीएसटीला आता सर्वांसाठी सुखकर बनवतोय. चला जरा जाणून घेऊया हे सगळं काय आहे. माझं नाव सौरभ सोनवणे, फिजिक्स वालामध्ये परत एकदा तुम्हा सगळ्यांचं स्वागत. दोस्तांनो, या न्यूजला मोठ्या प्रमाणामध्ये कव्हर केलं जातंय. महत्वाचं म्हणजे हे सगळंच्या सगळं पुढच्या वर्षी होईल असं सुद्धा काही अर्थतज्ञ म्हणत होते, पण तसं न होता आता नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून हे सर्वच्या सर्व चेंजेस अप्लाय होतील असं आपल्या फायनान्स मिनिस्टर निर्मला सीतारामन मॅडम यांनी सांगितलेलं आहे. तुम्ही बघू शकता ते मोठ्या प्रमाणामध्ये मीडिया हाऊसेसने त्याला कव्हर केलेलं आहे. मी जसं तुम्हाला सांगितलं तसं कॉमन माणसाला याचा प्रचंड फायदा होणार आहे. ज्यांना नुकसान होणार आहे ते म्हणजे हे मंडळी आहेत. यांना आता मी कोणाबद्दल बोलतोय ते तुम्हाला आय होप कळालेलं असेल. ते काय खातात याच्याबद्दल तुम्हाला कळालेलं असेल. जरा कमेंटमध्ये इतरांसाठी पण तुम्ही सांगावं आणि इतरांना सुद्धा तुम्ही तुमचा ज्ञान पोहोचवावं अशी मी नम्र विनंती करतो. शिवाय अजून हे पण व्यक्ती आहेत ज्यांना याचं जरा नुकसान होणार आहे. काय, चला जरा बोलूयात. पण मी ते फॅमिलीचा एक फोटो दाखवलेला आहे. हेल्थ इन्शुरन्सेस या एका महत्वाच्या चेंज नंतर मोठ्या प्रमाणात स्वस्त होतील, ते लोकांपर्यंत ऍक्सेसिबल होतील असं सुद्धा माझं स्वतःचं मत आहे. जान आहे तो जहान आहे. आणि आजकाल हॉस्पिटल किती महागाचे झाले ते मला तुम्हाला काय वेगळ्यानं सांगायला नको. हेल्थ इन्शुरन्सेसच्या किमती आता या एका चेंजमुळे खूप कमी होणार आहेत. तर दोस्तांनो, सगळं समजून घेण्याच्या आधी आपल्याला जरा हिस्ट्री समजून घ्यायला हवी की 22 सप्टेंबरच्या आधी भारतामध्ये 4 स्लॅब्स आहेत. 5%, 12%, 18% आणि 28%. आता त्यांच्यामध्ये तुम्ही बघू शकता ते 0% दैनंदिन वापरातल्या वस्तू, 5% इडिजिबल गोष्टी असतील किंवा रोजच्या वापरातल्या वस्तू असतील किंवा रेल्वे प्रवास, इकॉनॉमीने विमान प्रवास, या सगळ्या गोष्टी होत्या. 12% प्रोसेस फूड, बिस्किट, गोड पदार्थ, 18% ज्या कॉमन गोष्टी आहेत त्या सगळ्या येत होत्या आणि लक्झरी आयटम्स या 28% होत्या. मात्र आता जो नवीन बदल झालेला आहे त्याच्यानुसार मित्रांनो 4 स्लॅब्स नसतील, इथे 2च स्लॅब असतील. 5% आणि 18%. उरलेला जो 40%चा स्लॅब आहे हा सिन टॅक्स किंवा आपण असं म्हणूया की लक्झरी प्रोडक्ट साठीचा आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे मग आता हे जे 4 स्लॅब्स तुम्हाला आधीचे दिसत होते ते राहणार नाहीत. 2 स्लॅब असतील आणि 40%चा स्लिम किंवा आपण ज्याला लक्झरी आयटम म्हणूया त्यांच्यासाठीचा स्लॅब असेल. तर मित्रांनो बघा, ज्याच्यात मला नेहमी म्हणायचं होतं की बाबा रे ह्याच्या चेंजेस गरजेचे होते ते आता सरकारनं आपल्याला केलेले दिसतात. बिग सेव्हिंग्स ऑन इसेन्शियल आयटम्स. मग आता काय काय सेव्हिंग्स होतं ते जरा आपण नीट बघूया. हेअर ऑइल, शॅम्पू, टूथपेस्ट, टॉयलेट सोप, टूथब्रश, त्याच्यानंतर शेविंग क्रीम यांच्यावरती जो 18% टॅक्स आधी लागत होता दोस्तांनो आता तो फक्त 5% लागणार आहे. म्हणजे बघा कॉमन माणसाचा फायदा होत आहे. बटर, घी, चीज, डेली ज्या गोष्टी आपण वापरत होतो त्यांच्यावरती 12% टॅक्स होता तो आता 5 वरती आलेला आहे. प्री पॅक नमकीन, भुजिया आपण घरी खातो नाही का, आलू भुजिया वगैरे वगैरे वगैरे, त्यांच्यावरती आधी 12% टॅक्स होता तो 5 वरती येईल. ज्या आपण डेली वापरणाऱ्या गोष्टी आहेत बघा त्या सगळ्याच्या सगळ्या इथे आपल्याला कमी होताना दिसतात. शिवाय आता आपण इकडे येऊया, फार्मर्सचं काय भलं झालेलं आहे. मुळात म्हणजे इंडियन इकॉनॉमी जी आहे ती आजही ॲग्रारियन आहे हे विसरता कामा नये. बघा ट्रॅक्टर, त्याचे टायर्स आणि स्पेअर पार्ट्स त्यांच्यावरती जो 18%चा जीएसटी होता त्याला 5 वरती आणलेला आहे. ट्रॅक्टर्स जो 12% जीएसटी होता त्याला 5 वरती आणलेलं आहे. शेतकऱ्यांचं भलं होतं इथनं. बायोपेस्टिसाइड्स जे शेतीसाठी लागणारे पोषक घटक आहेत त्यांच्यासाठी जो 12%चा टॅक्स होता 12% तो 5 वरती आणण्यात आलेला आहे. ड्रिप इरिगेशन, त्याच्यानंतर स्प्रिंकलर वरती जो 12% होता तो 5 वरती आणण्यात आलेला आहे.
ऍग्रिकल्चर, हॉर्टिकल्चर याच्यासाठी हार्वेस्टिंगची जी साधनं होती त्याच्यावरती 12% टॅक्स होता. आता मित्रांनो यांनी त्याला 5 वरती आणून ठेवलेलं आहे. नेक्स्ट इथे जो दुसरा महत्वाचा घटक आहे ज्याला जाणणं गरजेचं आहे ते म्हणजे हेल्थ केअर सेक्टर. तर बघा दोस्तांनो, जो मला सगळ्यात आवडलेली गोष्ट ते म्हणजे इंडिव्हिज्युअल हेल्थ केअर आणि इन्शुरन्स जो आहे, जो 18% लोक टॅक्स भरायचे आता तो टॅक्स नील असेल. म्हणजे तुम्ही जर हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी घेत असाल तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचं इथे टॅक्स जो आहे, जीएसटी जो आहे तो भरायचा नाहीये. हे खूप चांगलं काम सरकारनं केलेलं आहे. जिथे सरकार बरोबर करते त्याला बरोबर म्हणायला पाहिजे, जिथे चुकतंय त्याला चुकीचंही म्हणायला पाहिजे. थर्मामीटरवरती बघा 18% टॅक्स लागायचा, तो आता 5 वरती येणार आहे. त्याच्यानंतर मेडिकल ग्रेड ऑक्सिजन जो आहे तो 12 वरती होता, तो 5 वरती येईल. सो ऑन सो फोर्थ जे चेंजेस आहेत ते सरकारनं केलेले आहेत. ऑटोमोबाईल्स वरती एक मेजर चेंज आहे, त्याला जरा मी पुढे कव्हर करतो, आत्ता नको. या वर्षात मात्र ज्यांना गाड्या घ्यायच्या आहेत ना त्यांच्यासाठी गाड्या स्वस्त होणार आहेत बरं का. जर गाड्या घ्यायच्या असेल तर दिवाळीला पप्पा मम्मींना आता सांगून ठेवा, माझा व्हिडिओ दाखवू नका, नाही तर म्हणतील हे सरांनी आग लावायचं काम केलेलं आहे म्हणून. एज्युकेशन अफोर्डेबल होणार आहेत मित्रांनो. जे मी तुम्हाला आधी म्हणालो की आधी मॅप, चार्ट्स आणि इत्यादी गोष्टींवरती 12% टॅक्स लागायचा, पेन्सिल शार्पनरवरती टॅक्स लागायचे, हे सगळे त्यांनी बंद केलेले, त्याला नील वरती आणलेलं आहे. शिवाय इलेक्ट्रॉनिक अप्लायन्सेस, तुम्ही जसं टीव्ही घ्यायचे त्याच्यानुसार तुमच्यावरती टॅक्स लागायचा, आता त्या स्लॅब्सला सुद्धा या लोकांनी चेंज केलेलं आहे. डिटेलमध्ये जाऊया कोणत्या गोष्टी आता आपण स्वस्त केल्यात. आधी रोटी, पराठे, पनीर, दूध यांच्यावरती टॅक्स लागायचा, आता तो टॅक्स लागणार नाहीये. म्हणजे तुम्ही आता हॉटेलमध्ये जरी जेवायला गेलात तरी ह्या गोष्टींवरती टॅक्स 0 असणार आहे. जीएसटी आता 5% स्लॅबमध्ये बघा, दुग्धजन्य पदार्थ, त्याच्यानंतर फ्रूट, ज्युसेस, नमकीन यांना सगळ्यांना 5% आणलं गेलेलं आहे. किराणा, दररोज वापराच्या वस्तू या सगळ्या 5% येणार आहे. ह्याचा अर्थ असा आहे की कॉमन माणसाने जर 22 तारखेनंतर किराणा भरला तर त्याला टॅक्स सुद्धा कमी लागणार आहे मित्रांनो. हे दिस इज समथिंग न्यू. तुम्ही जर 22 तारखेनंतर किराणा भरणार असाल नवरात्रीसाठी, पुढल्या दिवाळीसाठी, तुमचा किराणा स्वस्त होणार आहे. जर तुमच्याकडे टॅक्स जाऊन पैसे कमी उरले तर तो जो तुमचा डिस्पोजेबल इन्कमचा स्लॅब आहे तो वाढणार आहे. ते पैसे तुम्ही सेव्हिंग किंवा इन्व्हेस्टमेंट किंवा खर्चासाठी वापरू शकणार आहेत. इनडायरेक्टली भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये तो पैसा जास्तीचा येणार आहे. याच्यानं पैशाचा जो फ्लो आहे तो भारतीय अर्थव्यवस्थेत वाढणार आहे. दॅट्स वाय याला म्हटलं गेलेलं आहे की हे एक मोठं पाऊल आहे. नेक्स्ट जनरेशन रिफॉर्म्स आहेत. हे सगळं वाचल्यानंतरच आपल्याला कळतं. 18% बहुसंख्याक सेवा जसं टीव्ही, सिमेंट, छोटी वाहनं या सर्व येणार आहेत. आणि जे 40%चा जो स्लॅब आहे ज्याला आपण सिन किंवा लक्झरी आयटम्स म्हटलेलं आहे, गुटखा, तंबाखू, सिगरेट, पान मसाला, लक्झरी आयटम्स या सगळ्यांचा अवघड होणार आहे. इथे मी एक गोष्टीला लाल केलेलं आहे ते म्हणजे IPLचे तिकीट, हे पण आता महाग होणार आहेत कारण त्यांना लक्झरी आयटम म्हटलं गेलेलं आहे. वाहन आणि बाईक मी तुम्हाला मगाशी म्हटलो की मी त्याला नंतर कव्हर करतो. तर बघा, जर तुम्ही स्मॉल कार घेत असाल म्हणजे अशा गाड्या इथे 1200 cc ते 1500 cc मध्ये आहेत, तर मग त्यांना जो 18% जीएसटी, जो आधी 28% जीएसटी लागायचा तो आता 18% लागणार. याचा अर्थ येत्या दिवाळीमध्ये जर तुम्ही कार वगैरे घेणार असाल तर स्मॉल कार स्वस्त होईल. लक्झरी किंवा सिडॅन कार्स यांच्यावरती 40% जो जीएसटी होता तो, जो 28% होता तो 40% गेलेला आहे. म्हणजे जर तुम्ही फॉर्च्युनर घेऊन फिरायची इच्छा ठेवलेली होती तर 22 तारखेच्या आधी घेऊन टाका, फायद्यात राहाल, नाही तर कार्यक्रम लागला म्हणून समजायचं. मोटरसायकल्स जे जर 300-350 cc असेल तर तो 18 होता पूर्वी, तो आता पूर्वी 28 होता, तो आता 18 वरती आणलेला आहे. मात्र मग आता ह्याच्यानंतर 400 cc ज्या असतील, माफ करा त्याच्या पुढच्या असतील तर 40% त्याच्यावरती लागणार आहे. इलेक्ट्रिक वाहन यांच्यावरती 5%च आहे. बस, ट्रक, ऑटो भाग यांच्यावरती जो जीएसटीचे स्पेअर पार्ट्स आहेत हे आता 18% येणार आहेत मित्रांनो. आणि हे सगळंच्या सगळं 22 सप्टेंबर म्हणजे नवरात्रीच्या पहिल्या दिवशीपासनं या सगळ्या ज्या गोष्टी आहेत घट बसणार आहेत त्या दिवशी हे सगळंच्या सगळं लागू होऊन जाईल. मग आता कोणकोणत्या गोष्टी कशात येतात बघा, म्हणजे मला काय सांगायचं ते नीट बघा जरा, इथे तुम्हाला जास्त समजायला मदत होईल. 0%. तर मग जुनी कर रचना आणि नवीन कर रचना याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे बघा. आता जुनी आणि नवीन कर रचनेमध्ये तुम्ही बघू शकता तिथे 12% मधला जो स्लॅब आहे तो अख्खा काढला गेलेला आहे, अख्खा, आणि त्याला वरती टाकला गेलेला आहे आता इकडे वरती. त्याच्यानंतर तुम्ही ते बघू शकता 28% जो स्लॅब आहे तो पण रद्द केलेला आहे. स्पेस जो होता तो काढून टाकलेला आहे आणि त्याला डायरेक्ट 40% या लोकांनी टाकून दिलेलं आहे. सो हा मोठा बदल आहे आपल्याकडे. मग आता काय होईल, काही गोष्टींच्या किमती लक्षणीय कमी होणार आहेत. रोटी, पराठा, पनीर, पिझ्झा, ब्रेड, खाकरा या जीवनावश्यक वस्तू आहे यांच्या किमती प्रचंड कमी होतील. 7% स्वस्त होणार आहेत काही गोष्टी, जसं की बिस्किट, नमकीन, ज्यूस या सगळ्या गोष्टी, आईस्क्रीम्स, कोकोआ प्रोडक्ट्स म्हणजे ज्याच्यापासून चॉकलेट बनतं ते वाला प्रोडक्ट्स,
प्रोसेस फूड्स हे 7% स्वस्त होते, किंचित स्वस्त. 10% स्वस्त काय काय होईल? मोटरसायकल, त्याच्यानंतर मग सिमेंट आणि अनेक इलेक्ट्रॉनिक वस्तू. ज्यांच्यावरती फारसा फरक पडणार नाही ते म्हणजे इलेक्ट्रॉनिक व्हेकल्स, कारण त्यांच्यावरचा जो टॅक्स आधी होता तो तसाच राहणार आहे. इकॉनॉमी क्लास फ्लाइट्स, त्यांच्यावरती आधी पण 5% स्लॅब होता, आता पण तोच आहे, त्याच्यामुळे त्यांच्यावरती असाही फरक पडणार नाहीये. मोठ्या प्रमाणात किमती कशाच्या वाढतात? लक्झरी कार्स, SUVs, धुम्मा चाले, पैसे वाढणार आहेत. हाय एंड मोटर व्हेकल्स, त्याच्यानंतर कसिनो, बेटिंग, लॉटरी, हे असले सगळे उद्योग करणारे जे लोक असतील त्यांच्यावरचे टॅक्स जे ते वाढणार आहेत. ज्यांना कोणाकोणाला फायदा होणार आहे? जर तुम्ही रेस्टॉरंटमध्ये जेवण करत असाल तर जो आधी 12-18% टॅक्स लागायचा तो 5% येईल. हॉटेल रूम जे आधी 7,500 पर्यंत तुम्हाला फायदा येईल, म्हणजे जर तुम्ही आधी 12% स्लॅब भरत होतात तर तो आता 5% येतोय. बिझनेस क्लास फ्लाइट्स जो आधी 18% होता तो 12% येणार. आणि हेल्थ केअर तर मग आता याच्यात सगळ्यात जास्त फायदा आहे, जे मी तुम्हाला आधी पण सांगितलं. मित्रांनो, एकंदर याचे फायदे काय काय होणार आहेत आपण त्याच्याकडे परत एकदा जाऊया. पॉइंट्स मध्ये सांगायचं ठरलं, आपण 2025ला आता रिटर्न मेन्स लिहितोय, त्याच्यामुळे मग आपल्याला त्याचे पण पॉइंट्स तयार पाहिजे. सगळ्यात पहिला आणि महत्वाचा फायदा म्हणजे कर सुलभ होणार आहे, रचना सुलभ होणार आहे. आधी 4 भागांमध्ये जावं लागायचं, आता 2च आहेत. कर चोरीमध्ये घट होईल. बघा, नॉर्मल टॅक्सचा सुद्धा नियम आहे, म्हणजे चाणक्यांनी म्हटलेलं आहे की आपण फुलामधनं जसं मधमाशा योग्य प्रमाणामध्ये मध काढतात, त्याचप्रमाणे सरकारचं काम आहे की योग्य टॅक्स लावला पाहिजे. त्याच्या पुढे जात कोलबार्ट म्हणतो की पक्षाची पंख एवढीच कापावी की तो पक्षी कमी ओरडेल. म्हणजे जर तुम्ही टॅक्स योग्य प्रमाणात लावत असाल तरच लोक टॅक्स भरतील. तुम्ही जर प्रमाणाच्या बाहेर टॅक्स लावला तर लोक पळ काढतील. याच्यावरती रिलेटेड एक कर्व सुद्धा आहे, तो कोणता? खाली कमेंटमध्ये मला सांगायला विसरू नका. तर मित्रांनो, ह्याच्यामुळे टॅक्स योग्य प्रमाणात लावल्यामुळे इथे टॅक्स चोरीमध्ये घट होईल. व्यावसायिकांसाठी हे सोयीचं असणार आहे. ते CA, अकाउंटंट या सगळ्यांच्या म्हणजे सोयीचं झालेलं आहे, कारण टॅक्स किती आकारायचा हे लगेच कळून जाणार आहे. ग्राहकांसाठी स्थिर दर असणार आहेत, स्टेबल रेट्स असणार आहेत, गोंधळ कमी होणार आहे की पॉपकॉर्न नॉर्मल खायचा की कॅरॅमल खायचा हे मिटलं ना आता. एक समान कर प्रणाली असल्यामुळं एक देश एक कर ही जी आपण GST बद्दलची टॅगलाईन म्हणायचो ती आता बेसिकली सत्यात येऊ शकणार आहे. तर मित्रांनो, हे सगळे फायदे हे आपल्या GST प्रणालीचे आहेत. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला जरा कळवायला विसरू नका. शिवाय आपण शिक्षक दिनाच्या निमित्तानं खूप साऱ्या बॅचेसवरच्या ज्या सूट आहेत त्या मोठ्या प्रमाणात दिलेल्या आहेत, त्यांचा देखील तुम्ही फायदा घेऊ शकता. खाली तुम्हाला फिजिक्सवाला ऍपची लिंक भेटेल, त्यावरती जा. आणि जर तुम्हाला आता बॅचेस हव्या असतील तर कंबाईनसाठी आपली सामर्थ्य 2.0 नावाची बॅच आहे, तिच्याकडे तुम्ही नक्की वळू शकता आहात. मी ते थांबतोय. तुम्हाला लेक्चर कसं वाटलं ते मला सांगायला विसरू नका. थँक्यू. जय हिंद.